तर मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला नवीन खरेदी करण्यासाठी. काय झालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळी उठून आले होते आपल्याकडे आज आपले शुभम भाऊ म्हटले रोहित भाऊ आपल्याला जायचे सिटीमध्ये, थोडं काम आहे. मग काय पोलीसवाले काका भेटले, त्यांना राम करून रूमचा रोहित भाऊ पुढे चालला गेला. म्हटलं चला, पंढरपूर हे कोणाला माहिती नाही, असं कधी होणारच नाही. इथून सरळ चालला जायला गेलो, मध्ये लागला आपल्याला थोडं सिग्नल हे सगळ्यांनी पाळलंच पाहिजे. मध्ये रस्त्यात जात असताना यांचं चालू होतं थोडे दोस्ती. म्हटलं अरे काकांचा व्हिडिओ शूट घेऊ. काकांनी मला 4 शिव्या घेतल्या, मी पण खाऊन घेतल्या. म्हटलं चला काका येतो, म्हटलं नेक्स्ट टाइम नक्कीच भेटू. पुढं आलो, मला थोडी एनर्जी डाऊन वाटत होती. मग काय आपलं एनर्जी ड्रिंक आहे प्रिडेटर, मस्तपैकी घेतली, एनर्जी डाऊन होती, फुल केली. त्यानंतर आपण आलो होतो आपल्या प्रोझोन मॉलमध्ये. खूप दिवस झाले होते, भेट नव्हती दिली, ते पण थोडे नाराज झाले होते. मग काय रोहित भाऊ आहे, गेलो फटकन, लगेच त्यांना व्हिजिट दिली. मस्तपैकी गाडी पार्किंग केली आपली. गाडी पार्किंग करून मस्तपैकी पावती फाडली आपल्या नावाची. मस्तपैकी मॉलमध्ये गेलो, मस्तपैकी फ्लेक्स करत होतो. पण नंतर मला कळालं की अरे फ्लेक्स आपण काय करू शकत. पुढं आलो, त्यानंतर थोडी भूक लागली होती. मस्तपैकी आज गेलो होतो बर्गर किंगमध्ये. सगळेजण म्हटले अरे मोठा सेलिब्रिटी रोहित भाऊ आलाय. मस्तपैकी गेलो, हे ताई आपल्याकडे पळत आल्या, काय पाहिजे सर म्हटले. मला म्हटलं शुभम भाऊ अरे मस्तपैकी ब्लॉगिंग वगैरे बनवतो, तर मी पण ब्लॉग वगैरे चालू करतो. म्हटलं कर, आपला मराठी माणूस तर पुढे गेलाच पाहिजे म्हटलं. मस्तपैकी ताई आल्या, मस्तपैकी त्यांना इंग्लिशमध्ये बोलू लागलो, रोहित भाऊ तुम्हाला तर खूप चांगली इंग्लिश येते, शुभम भाऊ म्हणू लागले. मस्तपैकी आपली ब्लॉगिंग करता त्यांना ऑर्डर देऊन टाकली. मस्तपैकी ऑर्डर दिल्यानंतर थोड्या वेळ वेट करण्यासाठी त्यांनी सांगितलं. ऑर्डर देताना मी खूप कन्फ्यूज होतो की काय मागू काय नाही. शेवटी जे आपल्याला आवडतं ते मागवायलाच पाहिजे. थांबून काय करता मित्रांनो, पटापट जे आपल्याला आवडतं त्याची ऑर्डर दिली. त्यांनी आपल्या नावाची पावती फाडली. मग काय पावती घेतली आणि चला म्हटलं मस्तपैकी वेटिंग रूममध्ये बसूया. मस्तपैकी वेटिंग करण्यासाठी गेलो होतो. मस्तपैकी शुभम भाऊ म्हटले चला वेटिंग करूया. वेटिंग केल्यानंतर काय 1 मिनिटात आलंय. पटापट खाण्यासाठी तर आपण कुठं मागं राहतच नसतोय. आजच्यासाठी तर एवढंच होतं मित्रांनो. तुम्ही आत्तापर्यंत आपल्या मराठी ब्लॉगरला फॉलो नसेल केलं तर पटापट फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो.